परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज जीवन चरित्र सार भाग 3. श्री महाराजांचे जीवन हे भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेत वर्णन केलेल्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणाशी तंतोतंत जुळते. लहानपणापासूनच महाराजांची संग्रही वृत्ती नव्हती. त्यांच्याजवळ अगदी आवश्यक असलेले जिन्नसच असत. ते कोणाकडून कसलीच सेवा करून घेत नसत. स्वतःची सारे कामे ते स्वतःच करीत. स्वतःची वस्त्रे सुद्धा स्वतःच धुत. संपूर्ण भारतभर त्यांनी अनवाणी पायानेच प्रवास केला. सर्व सिद्धी प्राप्त असून सुद्धा त्यांचा उपयोग स्वतःसाठी कधीच केला नाही. आचार संपन्न जीवन आणि अत्यंत काटेकोरपणे शास्त्राच्या नियमांचे पालन यामुळे त्यांच्या उपदेशाचा परिणाम जनसमुदायावर तत्काळ होत असे. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची साहित्य रचना. परमपूज्य महाराजांचे जीवन अत्यंत व्यस्त असून सुद्धा त्यांनी अद्वितीय स्वरूपाची विशाल ग्रंथरचना करून ठेवली आहे. असे म्हटले जाते की अध्यात्म साहित्य निर्मितीमध्ये श्रीमद शंकराचार्यानंतर स्वामी महाराजांचाच क्रमांक लागतो. या साहित्य रचनेत प्रामुख्याने येणारे ग्रंथ म्हणजे श्री दत्त महात्म्य, श्री दत्त लीलामृत, श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे प्राकृत भाषेतील ग्रंथ आणि द्विसहस्त्री गुरुचरित्र, श्री गुरुचरित्रम, श्री दत्त चंपू, शिक्षात्रयम, श्री कृष्णालहरी, श्री दत्त भाव सुधारस स्तोत्रम हे संस्कृत भाषेतील ग्रंथ आहेत. याशिवाय महाराजांनी उपग्रंथही लिहिले, जसे श्री दत्तात्रय षोडशोपचार पूजा, नित्य उपासना क्रम, स्त्री शिक्षा, माघ महात्म्य इत्यादी. श्री दत्त महात्म्य हा महाराजांचा एक अप्रतिम असा प्रासादिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ श्री दत्त कृपेने रचला गेला असल्याने तो एक सिद्ध वरद ग्रंथ झाला आहे. हा एकच ग्रंथ श्रद्धावान भक्तांना आपल्या समस्त कामना पूर्ण करून देणारा आहे. यात 5400 ओव्या असून 51 अध्याय आहेत. याची निर्मिती महाराजांनी शके 1823 साली उज्जैनीच्या चातुर्मासात केली होती. या रसाळ भाषेतील ग्रंथात भक्ती मार्गाचे प्रतिपादन केले असले तरी साधकांना ज्ञानप्राप्ती व्हावी, त्यांचे अंगी वेदांताचे सिद्धांत बाणावे, त्यांना ईश्वराचे व्यापकत्व कळावे हा उद्देश सुद्धा आहे. या ग्रंथात अष्टांग योग, भक्ती, ज्ञान, कर्ममार्ग, आश्रमधर्म, प्रणवोपासना, मृत्यू लक्षण असे अनेक विषय आले आहेत. 2. श्री दत्त पुराण. ब्रह्मावर्तमध्ये असताना महाराजांनी 1814 साली चातुर्मासात श्री दत्त पुराण हा ग्रंथ रचला. यात एकूण 3500 श्लोक असून 64 अध्याय आहेत. ऋक् संहितेप्रमाणे याची रचना झाली आहे. ऋक् संहितेप्रमाणे प्रत्येक अध्यायातील श्लोकात 1-2 असे ऋक्पाद घालून स्तुती केली आहे. यालाच वेदपाद स्तुती असे म्हणतात. असा हा भव्य दिव्य ग्रंथ गंगातीरी निर्माण झाला. 3. श्री सप्तशती गुरुचरित्र सार. श्री गुरुचरित्राचे सार विशद करणारा 700 ओव्यांचा लघुकाव्य ग्रंथ शके 1824 साली महाराजांनी लिहिला. या लघुग्रंथाचे वैशिष्ट्य असे की यातील प्रत्येक ओवीतील 3रे अक्षर घेतले असता श्रीमद भगवद्गीतेतील 15वा अध्याय तयार होतो. या ग्रंथात महाराजांनी 15व्या अध्यायातील पुरुषोत्तम योगाची जीवनोद्धारक भूमिका आणि श्री गुरुचरित्रातील लोकोद्धारकाची भूमिका या दोहोंचा सुंदर असा समन्वय घडवून आणला आहे. 4. श्री दत्त लीलामृत सिंधू. इंदूर या संस्थानातील पेटलाद या गावी महाराजांनी शके 1819 साली चातुर्मास केला. येथील वास्तव्यात त्यांनी दत्त लीलामृत सिंधू नावाचा एक 1000 ओव्यांचा प्राकृत भाषेतील ग्रंथ रचला. ही श्री दत्तात्रयांच्या अनेक लीलांचे वर्णन करणारा हा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. यातील रसाळ भाषा भाविकांना भावविभोर करते. 5. समश्लोकी गुरुचरित्र. महाराज एकदा प्लेगने आजारी होते. त्यावेळीच देवांनी त्यांना समश्लोकी गुरुचरित्र लेखनाची आज्ञा दिली.
ग्रंथाची रचना कशी असावी याबद्दल देवांनी सविस्तर माहिती महाराजांना सांगितली होती. या आदेशानुसार महाराजांनी 6750 श्लोकांचा हा दिव्य ग्रंथ केवळ 45 दिवसात पूर्ण केला. या ग्रंथाची निर्मितीबद्दल सांगताना महाराज म्हणतात, शेवटच्या 2 श्लोकात प्रत्येक दिवशी 100 पेक्षा अधिक श्लोकांची रचना होत असे. शेवटच्या 5 दिवसात तर दररोज 200 पेक्षा अधिक श्लोकांची रचना महाराजांनी केली. या काळात त्यांचे रोजचे नित्यक्रम शिवाय प्रासंगिक कार्यक्रम, आजारीपण अशी एकंदर स्थिती असतानाही एवढ्या श्लोकांची रचना करणे यावरून महाराजांची अलौकिक बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि दृढ निश्चय याची कल्पना येते. तर कृष्णा लहरी स्तोत्र रचना. वाडीत मुक्काम असताना महाराजांना तेथील ब्राह्मणांनी गंगा लहरीप्रमाणेच कृष्णा लहरी स्तोत्र लिहून देण्याची विनंती केली, परंतु अतिव्यस्ततेमुळे महाराजांना तेथील वास्तव्यात ते जमले नाही. महाराज ज्यावेळी गाणगापुरी जाण्यास निघाले तेव्हा कृष्णामाईने प्रत्यक्ष दर्शन देऊन कृष्णा लहरी रचण्याची आज्ञा केली. त्यावेळी श्री दत्त प्रेरणेने अतिशय लवकर स्वयंस्फूर्तीने 51 श्लोक त्यांच्या मुखातून बाहेर पडले. यावेळी कृष्णामाई प्रत्यक्ष रूपाने महाराजांचे समोर उभी होती. ती म्हणाली, वासुदेवा, आता पुरे, तू केलेली रचना उत्तम झाली आहे, मला आवडली. एवढे बोलून ती अंतर्धान पावली. महाराजांनी रचलेला प्रत्येक ग्रंथ विशिष्ट शैलीने नटलेला असून त्यातील प्रासादिक वाणी, भक्ती, प्रेम, भाषेतील सौष्ठव, माधुर्य आणि ओजस्विता अप्रतिम आहे. महाराजांनी केलेली ग्रंथरचना पाहून मन आश्चर्याने थक्क होऊन जाते. या महान संतांच्या विपुल साहित्यास एकत्र करून त्याला ग्रंथरूपात प्रकाशित करण्याचे महान कार्य महाराजांचे शिष्य परमपूज्य श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी अथक परिश्रम करून पूर्ण केले. या साहित्याचा प्रसार होऊन जनसामान्यांना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रबोधिनी ची स्थापना झाली आणि तिचे सभासद आपले कार्य उत्तम प्रकारे बजावित आहेत. आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने समस्त जनपरिवारास प्रभावित करणाऱ्या या महान संतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. जय जय गुरुदेव दत्त. हरिओम तत्सत.